गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे SRG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। चला आपण जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवकसाठी ग्रामसेवक या एक्झामसाठी कृषी घटक याच्यावर आधारित प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आज बघणार आहोत। याच्या आधी 4 क्वेश्चन सेट झालेले आहे, ते पण तुम्ही नक्की बघा आणि उद्याच्या एक्झामसाठी ज्यांचा पेपर असेल त्यांना बेस्ट ऑफ लक। चला तर फर्स्ट क्वेश्चन बघूया। कीटकनाशक कायदा केव्हा पास झाला? तर केव्हाचा आहे कीटकनाशक कायदा? बघा ऑप्शन 1947, 1968, 1970, 1971। तर आपला राईट आन्सर काय येणार? 1968। बघा 2 नंबर ऑप्शन आपलं राईट आन्सर आहे। 1968 हा कीटकनाशक कायदा पास झाला। नेक्स्ट बघा, रबरावर बुरशीची वाढ होऊ नये यासाठी कोणती प्रक्रिया करावी? तर कोणती प्रक्रिया करावी? रबरावर बुरशीची वाढ होऊ नये यासाठी शीतगृहात ठेवणे, थंडीत गोठवणे, धूर प्रक्रिया करणे, उन्हात वाळविणे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 धूर प्रक्रिया करणे हे आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा 3 नंबरचा क्वेश्चन, मॅलिक हायड्रॉक्साईड हे रसायन बाजारात कोणत्या नावाने उपलब्ध आहे? तर कोणत्या नावाने उपलब्ध आहे मॅलिक हायड्रॉक्साईड हे रसायन बाजारात? GA, इथेल, सायकोसिल, MH40। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 MH40 या नावाने मॅलिक हायड्रॉक्साईड हे रसायन बाजारात उपलब्ध आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। नेक्स्ट बघा, जपानी प्रकारच्या उद्यानामधून कोणते तत्व शिकायला मिळते? तर कोणते तत्व शिकायला मिळते जपानी प्रकारच्या उद्यानामधून? माणसाला बागेमध्ये मानसिक शांती मिळते, माणसाने स्वर्ग मिळविण्यासाठी प्रयत्न करावे, बाग स्वच्छ असावी, माणसाने जास्तीत जास्त विचार करावा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 माणसाला बागेमध्ये मानसिक शांती मिळते हे जपानी प्रकारच्या उद्यानामधून तत्व शिकायला मिळते। नेक्स्ट बघा 5 नंबरचा क्वेश्चन, व्यवसायात थोड्या काळासाठी गुंतवलेल्या भांडवलास काय म्हणतात? तर काय म्हणतात? थोड्या काळासाठी गुंतवलेल्या भांडवलास खेळते भांडवल, वस्तुरूपी भांडवल, कायमस्वरूपी भांडवल, पैसारूपी भांडवल। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 बघा, व्यवसायात थोड्या काळासाठी गुंतवलेल्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात। नेक्स्ट बघा 6 नंबरचा क्वेश्चन, वनस्पतीचे बी पाण्यात टाकले असता कोणत्या क्रियामार्फत पाण्याचे बियात शोषण होते? तर कोणत्या क्रियेमार्फत होते पाण्याचे बियात शोषण? बाष्पीभवन, विसरण, जलावरोहण, तर्षण। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर्षण। लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। नेक्स्ट बघा, पिकांना तुलनेने कोणत्या खताची मात्रा जास्त लागते? तर कोणत्या खताची मात्रा ही पिकांना तुलनेने जास्त लागते? गंधकयुक्त, नत्रयुक्त, पालाशयुक्त, मॅग्नेशियमयुक्त। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बघा, नत्रयुक्त खताची मात्रा ही पिकांना जास्त लागते इतर खताच्या तुलनेत। नेक्स्ट बघा 8 नंबरचा क्वेश्चन, जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? तर कोण काम पाहतो जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून? तहसीलदार, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 जिल्हाधिकारी काम पाहतो जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून। नेक्स्ट बघा 9 नंबरचा क्वेश्चन, स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर बघा कोणत्या सूचीत येतो स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय? राज्यसूची, केंद्रसूची, समवर्ती सूची, प्रवर्ती सूची। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 राज्यसूची। बघा स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय राज्यसूचीत येतो। लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। नेक्स्ट बघा 10 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका कोणती आहे? तर कोणती आहे 29वी महानगरपालिका? जालना, भंडारा, गोंदिया, गडचिरोली। तर आपलं राईट आन्सर काय येणार? जालना। बघा महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका जालना आहे। नेक्स्ट बघा 11 नंबरचा क्वेश्चन, हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे। तर कोणता आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा? तर ऑप्शन 4 सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे। नेक्स्ट बघा 12 नंबरचा क्वेश्चन, भारतात सर्वाधिक कटक मंडळे कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे भारतात सर्वाधिक कटक मंडळे?
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2. बघा, मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक कटक मंडळे आहे, भारतातील मध्य प्रदेश राज्यात. नेक्स्ट बघा 13 नंबरचा क्वेश्चन. लसणामध्येचे प्रमाण सर्वात जास्त असते. तर कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते लसणामध्ये? फॉस्फरस, कॅल्शियम, थायमिन आहे ते लोह. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए, फॉस्फरस. बघा, लसणामध्ये फॉस्फरसचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. नेक्स्ट बघा, खालीलपैकी निळवा ही जात कोणत्या पिकाची आहे? तर कोणत्या पिकाची जात आहे निळवा? सर्वांनाच माहिती आहे, ज्वारी, बाजरी, मका, गहू. तर ज्वारीची जात आहे निळवा. नेक्स्ट बघा 15 नंबरचा क्वेश्चन. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर कोणत्या वर्षी करण्यात आली स्वतंत्र भारताची पहिली जनगणना? 1947, 1945, 1950, 1951. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, 1951ला स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही करण्यात आली. नेक्स्ट बघा 16 नंबरचा. केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी कधी सादर केला जातो? तर कधी सादर केला जातो केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी? 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी सादर हा केला जातो. नेक्स्ट बघा 17 नंबरचा क्वेश्चन. देशातील एकूण कृषी निर्यातीत सर्वाधिक वाटा असणारे राज्य कोणते आहे? तर कोणते आहे देशातील एकूण कृषी निर्यातीत सर्वाधिक वाटा असणार राज्य? महाराष्ट्र, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, महाराष्ट्राचा सर्वाधिक निर्यातीत वाटा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जगातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर कोठे जगातील म्हटले? तर कोल्हापूर, सोलापूर, पाडेगाव, कोयंबतूर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, कोयंबतूर येथे आहे जगातील पहिले ऊस संशोधन केंद्र. कोयंबतूर, जगातील पहिले ऊस संशोधन केंद्र हे कोयंबतूर येथे. ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा 19 नंबरचा क्वेश्चन. लालकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर कितवा झाला आहे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर? 48वा, 49वा, 50वा, 51वा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, 50वा जाहीर झाला आहे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार, 50वा. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा 20 नंबरचा क्वेश्चन. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी म्हणताय. बघा ऑप्शन: रामदास आठवले, अर्जुन मुंडा, किशोर मकवाना, राजेश प्रधान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, किशोर मकवाना यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी ही निवड करण्यात आली आहे. किशोर मकवाना. नेक्स्ट बघा 21 नंबरचा क्वेश्चन. शेती व्यवसायामध्ये उत्पादित घटक कोणते आहे? जमीन, केवळ भांडवल, केवळ व्यवस्थापन, भांडवल व व्यवस्थापन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? जमीन. शेती व्यवसायामध्ये उत्पादित घटक हा शेती म्हणजे जमीन आहे. उत्पन्न जमिनीतून निघते म्हणून उत्पादित घटक कोणता आहे? तर जमीन आहे. इजी क्वेश्चन असतात, कन्फ्यूज करतात आपल्याला आणि ते घुमून फिरून आन्सर क्वेश्चन देतात, त्याच्यामुळे आपण पण चुकतो. त्याच्यामुळे नीट क्वेश्चन वाचायचा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील सहकारी कृषी पतपुरवठा करणाऱ्या संस्थेची रचना कशा प्रकारची आहे? तर कशा प्रकारची आहे महाराष्ट्रातील सहकारी कृषी पतपुरवठा करणाऱ्या संस्थेची रचना? 5 स्तरीय, 4 स्तरीय, त्रिस्तरीय, द्विस्तरीय. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 त्रिस्तरीय. बघा त्रिस्तरीय रचना आहे सहकारी कृषी पतपुरवठा करणाऱ्या संस्थेची रचना महाराष्ट्रात. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा क्वेश्चन. भारतात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? तर कोणत्या राज्यात घेतले जाते भारतात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन? गुजरात, उत्तर प्रदेश,
बिहार, महाराष्ट्र? तर आपलं राईट आन्सर काय येणार? महाराष्ट्र. बघा, भारतातील महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन होते. नेक्स्ट बघा, सन 1793 मध्ये जमीनदारी पद्धत बंगालमध्ये यांनी सुरू केली. तर कोणी सुरू केली आणि कितीमध्ये सुरू केली? 2 क्वेश्चन आहेत त्या. 1793 मध्ये जमीनदारी पद्धत बंगालमध्ये आणि कोणत्या शहरात? तर बंगाल, हे पण लक्षात ठेवा. आणि कोणी सुरू केली? तर लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड रिपन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? लॉर्ड कॉर्नवालिस. ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे. बघा, लॉर्ड कॉर्नवालिस यांनी 1793 मध्ये जमीनदारी पद्धत कुठे चालू केली? तर बंगालमध्ये. लक्षात ठेवा. 3 क्वेश्चन तुमचे सॉल्व होत आहेत. एक जरी आला तरी तुमचा फायदा आहे. म्हणून व्यवस्थित लेक्चर शेवटपर्यंत वाचा. आणि जिल्हा प्लेलिस्ट अवेलेबल आहे. प्रत्येक जिल्ह्यावर माहितीही वाचून जा नीट. आणि जिल्हा प्लेलिस्टसुद्धा आताच टाकलेली आहे नवीन, त्याच्यामुळे लेटेस्ट घडामोडी सर्व तुम्हाला त्यात मिळून जाईल. त्याच्यामुळे ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याची माहिती तुम्ही प्लेलिस्टला बघून घ्या. चला, तर 25 नंबरचा क्वेश्चन बघा. कुटुंबाला सरासरी व समाधानकारक मानले जाणारे किमान राहणीमान जगण्यासाठी आवश्यक लागणारे जमिनीच्या क्षेत्रास म्हणतात. तर काय म्हणतात? कुटुंब धारण क्षेत्र, पर्याप्त धारण क्षेत्र, आर्थिक धारण क्षेत्र, मूलभूत धारण क्षेत्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आर्थिक धारण क्षेत्र. ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, 26 नंबरचा क्वेश्चन. भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकापासून झाली? तर कोणत्या पिकापासून झाली भारतात हरित क्रांतीची सुरुवात? गहू, मका, संकरित ज्वारी, संकरित बाजरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 गहू या पिकापासून झाली भारतात हरित क्रांतीची सुरुवात. नेक्स्ट बघा, 27 नंबरचा क्वेश्चन. पुढीलपैकी कोणती जमीन तिच्या वजनाच्या केवळ 30% पाणी धरून ठेवू शकते? तर कोणती जमीन वजनाच्या 30% पाणी धरून ठेवू शकते? वाळूसर, गाळाची, पोयट्याची, चिकणमाती. तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 वाळूसर जमीन ही वजनाच्या 30% पाणी धरून ठेवू शकते. नेक्स्ट बघा, 28 नंबरचा क्वेश्चन. ढोबळी मिरची आहे ते. ढोबळी मिरचीचा कोणता वाण उंच वाढणारा आहे? तर कोणता वाण आहे उंच वाढणारा ढोबळी मिरचीचा? संकेश्वरी, कॅलिफोर्निया वंडर, अर्का गौरव, येल्लो वंडर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 अर्का गौरव हे ढोबळी मिरचीचा वाण उंच वाढणारा आहे. नेक्स्ट बघा, 29 नंबरचा क्वेश्चन. अर्थशास्त्राच्या एका विशिष्ट घटकाच्या संबंधित अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? तर काय म्हणतात? एका विशिष्ट घटकाच्या संबंधित अभ्यास करण्याच्या शास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, उत्पादन अर्थशास्त्र, अर्थशास्त्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. नेक्स्ट बघा, 30 नंबरचा क्वेश्चन. कीटकनाशके व रोगनाशके खालीलपैकी कोणी शिफारस केली असावी? तर कोणी शिफारस केली असावी कीटकनाशके आणि रोगनाशके? त्या कंपनीने, कृषी विद्यापीठांनी, कृषी विभागांनी आणि कृषी शास्त्रज्ञांनी, बागायतदार शेतकऱ्यांनी, पुढारलेल्या शेतकऱ्यांनी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बघा, कृषी विद्यापीठे, कृषी विभाग आणि कृषी शास्त्रज्ञ यांनी शिफारस केली असावी कीटकनाशके व रोगनाशके आणि तीच वापरावी. म्हणजे ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, 31 नंबरचा क्वेश्चन. कायमचा मरणोक्त बिंदू व जलधारण क्षमता या दरम्यानच्या पाणी म्हणतात? तर कोणते पाणी म्हणतात? कायमचा मरणोक्त बिंदू व जलधारण क्षमता या दरम्यानच्या पाण्यात काय म्हणतात? उपलब्ध पाणी, प्रवाही पाणी, साचलेले पाणी, झिरपलेले पाणी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 उपलब्ध पाणी असे म्हणतात. नेक्स्ट बघा, 32 नंबरचा क्वेश्चन. कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकास निविष्ठांची विक्री परवान्याबरोबरच दुसरा कोणता परवाना आवश्यक असतो? तर निविष्ठा कंपनीचा अधिकृत परवाना, शॉप ॲक्ट परवाना, अन्न व औषधी विभागाचा परवाना, पर्यावरण विभागाचा परवाना.
तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2. शॉप ॲक्ट परवाना आवश्यक असतो. कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकास निविष्ठाची विक्री परवान्याबरोबर. शॉप ॲक्ट परवाना लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, वाटाण्याच्या बियाण्याला पेरणीपूर्वी कोणते जीवाणू खत वापरावे? तर कोणते जीवाणू खत वापरावे वाटाण्याच्या बियाण्याला पेरणीपूर्वी? ॲझोस्पिरिलियम, ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम, ॲझोला. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 रायझोबियम. बघा, द्विदल वर्गीय पिकांना रायझोबियम हे खत वापरतात, जीवाणू खत वापरतात रायझोबियम. लक्षात ठेवा, द्विदल वर्गीय वाटाणा हे 2 भाग होतात म्हणून ते द्विदल वर्गीय पीक आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. कोणाला एकदल द्विदल यातही कन्फ्यूज होणारे मुलं आहेत. नेक्स्ट बघा, 34 नंबरचा क्वेश्चन. अयोग्य प्रतवारी म्हणजे काय? तर काय होते अयोग्य प्रतवारी म्हणजे? निरनिराळ्या जातींचा माल वेगळा करणे, प्रतवारीनुसार लेबल लावणे, चिन्हांकन केलेल्या प्रतीचा माल नसणे, मालाचे पृथक्करण करणे. तर अयोग्य प्रतवारी म्हणजे काय? चिन्हांकन केलेल्या प्रतीचा माल नसणे म्हणजेच अयोग्य प्रतवारी होय. ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर आहे. आणि योग्य प्रतवारी म्हणजे निरनिराळ्या जातींचा माल वेगळा करणे, प्रतवारीनुसार लेबल लावणे, मालाचे पृथक्करण करणे म्हणजेच योग्य प्रतवारी. हे पण लक्षात ठेवा, योग्य अयोग्य. नेक्स्ट बघा, 35 नंबरचा क्वेश्चन. मागणीची लवचिकता कशात व्यक्त करतात? तर कशात व्यक्त करतात मागणीची लवचिकता? वस्तूत, किमतीत, संख्येत, टक्केवारीत. तर आपलं राईट आन्सर काय ना? टक्केवारी. बघा, मागणीची लवचिकता टक्केवारीत व्यक्त करतात. नेक्स्ट बघा, सूक्ष्म प्रवर्धनात रोपांना मुळे येण्यासाठी वाढ माध्यमात कोणत्या घटकांचा समावेश करावा लागतो? तर कोणत्या घटकांचा समावेश करावा लागतो? स्टार्च, प्रथिने, मेदे, ऑक्झिन. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 स्टार्च. सूक्ष्म प्रवर्धनात रोपांना मुळे येण्यासाठी स्टार्च या माध्यमात समावेश करावा लागतो. नेक्स्ट बघा, 37 नंबरचा क्वेश्चन. अंड्याच्या एगमार्क प्रतवारीत अ, ब, क प्रतीसाठी कोणत्या रंगाचे लेबल वापरतात? तर कोणत्या रंगाचे लेबल वापरतात? पांढरा, लाल, निळा, लाल, निळा, पिवळा, पिवळा, निळा, लाल, पांढरा, पिवळा, लाल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पिवळा, निळा, लाल असे लेबल वापरतात अंड्याच्या एगमार्क प्रतवारीत अ, ब, क प्रतीसाठी. पिवळा, निळा आणि लाल. नेक्स्ट बघा, केडी या वनस्पतीचा पुष्पबंध कोणत्या प्रकारचा असतो? तर कोणत्या प्रकारचा असतो केडी या वनस्पतीचा पुष्पबंध? कनिश, मंजरी, चामरकल, गुलुच्छ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कनिश प्रकारचा असतो. कनिश. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, याच्यावर क्वेश्चन येतात. नेक्स्ट बघा, 39 नंबरचा क्वेश्चन. जगातील सर्वात विषारी मासा कोणता आहे? तर कोणता आहे जगातील सर्वात विषारी मासा? स्नेक मॅकरन, स्टोन फिश, वायपर फिश यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 स्टोन फिश हा मासा जगातील सर्वात विषारी मासा आहे. लक्षात ठेवा, स्टोन फिश. नेक्स्ट बघा, 40 नंबरचा. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या साली अंमलात आला? तर कोणत्या साली आला अंमलात? 1971, 1972, 1981, 1982. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 1972. ऑप्शन 2 राईट आन्सर आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा हा 1972 साली अंमलात आला. नेक्स्ट बघा, 42 नंबरचा क्वेश्चन. बटाट्याच्या बियाण्याची सुप्तावस्था घालविण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर करतात? NAI, IBA, IA आणि GA. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 GA म्हणजे जिब्रेलिक ॲसिड या संजीवकाचा उपयोग करतात बटाट्याच्या बियाण्यांची सुप्तावस्था घालविण्यासाठी. जिब्रेलिक ॲसिड. नेक्स्ट बघा, 42 नंबरचा क्वेश्चन. केंद्रीय नारळ संशोधन केंद्र आहे तर कुठे आहे?
फैजाबाद उत्तर प्रदेश, लखनौ, कासारगोड केरळ. तर आपला राईट आन्सर काय येणार? कासारगोड केरळ. बघा 4 नंबर आपलं राईट आन्सर आहे. केंद्रीय नारळ संशोधन केंद्र कासारगोड केरळ येथे आहे. 43 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते? तर कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते? शार्क, पाल, बेडूक, मगर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मगर. मगर या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते. नेक्स्ट बघा. वि.वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? तर कोणती कादंबरी आहे वि.वा. शिरवाडकर यांची? गारंबीचा बापू, पांढरे ढग, वस्ती वाढते आहे, कल्पनेच्या तीरावर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी वि.वा. शिरवाडकर यांची आहे. कल्पनेच्या तीरावर. नेक्स्ट बघा 45 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखले जाते? तर कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते आदिवासी जिल्हा म्हणून? गडचिरोली, सोलापूर, नंदुरबार, नाशिक. तर आपला राईट आन्सर आहे नंदुरबार. नेक्स्ट बघा. या बियाण्याच्या पिशवीवर हिरव्या रंगाची खूण अथवा चिठ्ठी लावली जाते? तर कोणत्या बियाण्याच्या पिशवीवर लावली जाते हिरव्या रंगाची खूण अथवा चिठ्ठी? मूलभूत बियाणे, प्रमाणित बियाणे, पायाभूत बियाणे, सत्यप्रत बियाणे. तर आपलं राईट आन्सर काय ना? सत्यप्रत बियाणे च्या पिशवीवर हिरव्या रंगाची खूण अथवा चिठ्ठी लावली जाते. सत्यप्रत लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यवहारी भाषेत तुरटी असे म्हणतो? तर कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यवहारात तुरटी असे म्हणतो? तर बघा ऑप्शन. कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट, सोडियम बायकार्बोनेट आणि पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? ऑप्शन 4 पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट यालाच आपण व्यवहारी भाषेत तुरटी असे म्हणतो. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. 48 नंबरचा क्वेश्चन बघा. 70 क्वेश्चन घ्यायचे आहे जे एक्झामसाठी अत्यंत आवश्यक असे आहे. नक्की वाचा लेक्चर शेवटपर्यंत. बघा. टोमॅटोमध्ये आढळणारे रेबीज ग्लायकोप्रोटीन हे कशाचे उदाहरण आहे? तर कशाचे उदाहरण आहे? टोमॅटोमध्ये आढळणारे रेबीज ग्लायकोप्रोटीन. खाद्य संप्रेरके, खाद्य विकार, खाद्य लस, खाद्य प्रथिने. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 खाद्य लस याचे उदाहरण आहे. लक्षात ठेवा. 49 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणते मूलद्रव्य पिकाचा जोम रोग प्रतिकारक क्षमता वाढवते? तर कोणते मूलद्रव्य वाढवते? नत्र, लोह, गंधक, पालाश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 पालाश. पालाश हे मूलद्रव्य पिकांचा जोम रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. नेक्स्ट बघा 50 नंबरचा क्वेश्चन. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदीनुसार उत्पादन कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना दिली जाणारी प्रोत्साहनात्मक प्रदाने या गटात दाखवली जाते? तर कोणत्या गटात दाखवली जाते? जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदीनुसार उत्पादन कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना दिली जाणारी प्रोत्साहनात्मक प्रदाने. तर हिरवी पेटी, पिवळसर व लाल पेटी, निळी पेटी, निळी, पिवळसर, लाल पेटी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन बघा ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर आहे. निळी पेटी यात दाखवले जाते. चला नेक्स्ट बघा 51 नंबरचा क्वेश्चन. गव्हातील कोणता घटक बेकिंग गुणवत्तेवर परिणाम करतो? तर आर्द्रता, जीवनसत्व B1, ग्लुटेन, जीवनसत्व अ. तर आपलं राईट आन्सर येणार ग्लुटेन. गव्हातील ग्लुटेन हा घटक बेकिंग गुणवत्तेवर परिणाम करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रिकाम जागा आणि रिकाम जागा ही आम्ले वातावरणात विरघळून आम्ल पावसाच्या स्वरूपात जमिनीवर पडतात. तर कोणते आम्ले पडतात वातावरणात विरघळून आम्ल पावसाच्या स्वरूपात जमिनीवर? तर बघा सायट्रिक आणि मॅलिक आम्ल, मॅलिक आणि सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आणि सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आणि सायट्रिक आम्ल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 बघा नायट्रिक आणि सल्फ्युरिक आम्ल ही आम्ले वातावरणात विरघळून आम्ल पावसाच्या स्वरूपात जमिनीवर पडतात. लक्षात ठेवा ऑप्शन 3 नायट्रिक आणि सल्फ्युरिक आम्ल. नेक्स्ट बघा. ग्रामीण बाजाराची वर्गवारी कशावर करतात?
तर कशावर करतात? ग्रामीण बाजाराची वर्गवारी, स्थान, विक्रेय वस्तूंची संख्या, बाजाराचा परिसर, वेळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 स्थान. बघा, ग्रामीण बाजाराची वर्गवारी स्थानवर करतात, म्हणजे जागेवर, त्या बाजाराची जागा याच्यावर त्याची वर्गवारी ठरवतात. नेक्स्ट बघा, उपनेर या यंत्राचा उपयोग खालीलपैकी कशासाठी करतात? तर कशासाठी वापरले जातात उपनेर हे यंत्र? विहिरीतून पाणी उपसण्यासाठी, धान्य उपणण्यासाठी, पीक मळणीसाठी, पेरणी करण्यासाठी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 धान्य उपणण्यासाठी उपनेर हे यंत्र वापरतात. नेक्स्ट बघा, 55 नंबरचा क्वेश्चन. ज्या व्यवसायामध्ये धोके जास्त असतात त्या व्यवसायामध्ये नफ्याचे प्रमाण कसे असते? तर कसे असते? धोके जास्त त्यात नफा जास्त, सर्वात जास्त, सर्वात कमी, सर्वसाधारण कमी. तर आपला राईट आन्सर ऑप्शन 1 सर्वात जास्त असते. ज्यात धोके जास्त त्यात उत्पादन सुद्धा जास्त. नेक्स्ट बघा, चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट खतातील कार्बन आणि नायट्रोजनचे गुणोत्तर किती असते? तर किती असते? चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट खतातील कार्बन आणि नायट्रोजनचे गुणोत्तर 20:1, 10:1, 30:1, 40:1. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1. ऑप्शन 1 म्हणजे 20:1 आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, साखरेचे 1% द्रावण बनविण्यासाठी 10 लिटर पाण्यात किती ग्रॅम साखर घालावी? तर किती ग्रॅम घालावी? 100 ग्रॅम, 120 ग्रॅम, 10 ग्रॅम, 1000 ग्रॅम. तर किती घालावी? 100 ग्रॅम घालावी. बघा, ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर आहे 100 ग्रॅम. साखरेचे 1% द्रावण बनविण्यासाठी 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम साखर घालावी. नेक्स्ट बघा, 1 घनमीटर म्हणजे घन सेंटीमीटर. तर किती घन सेंटीमीटर होते? 1 घनमीटर म्हणजे बघा 100, 1000, 10,000, 10 लाख. तर आपलं राईट आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट बघा, घाटे अळीची कोशावस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पूर्ण होते? तर मातीत, पाण्यात, खोडात, घाट्यात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मातीत. बघा, घाटे अळीची कोशावस्था ही मातीत पूर्ण होते. नेक्स्ट बघा, 60 नंबरचा. मालाची जास्त किंमत बाजारात मिळविण्यासाठी कोणते उपाय योजावेत? तर कोणते उपाय योजावेत मालाची जास्त किंमत बाजारात मिळविण्यासाठी? मालाची प्रतवारी व चांगले पॅकिंग, माला चांगल्या बाजारपेठेचा शोध, मालाची चांगले पॅकिंग करणे, यापैकी कोणतेही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मालाची प्रतवारी आणि चांगले पॅकिंग. मालाची जास्त किंमत बाजारात मिळवण्यासाठी उपाय योजावेत. ऑप्शन 1 राईट आन्सर. नेक्स्ट बघा, मका पिकामध्ये खालीलपैकी कोणती पीक वाढीची अवस्था आहे? तर कोणती आहे? यारोविंग, जॉईंटिंग, टेलरिंग, सिल्किंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 सिल्किंग. सिल्किंग ही मका पिकामध्ये पीक वाढीची अवस्था आहे. नेक्स्ट बघा, जमिनीतील मातीच्या कणांना किती प्रमाणात सोडियम चिकटला असल्यास त्या चोपण बनतात? 15 ते 20%, 15%, 15% पेक्षा कमी, 15% पेक्षा जास्त. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 15% पेक्षा जास्त. जमिनीतील मातीच्या कणांना 15% पेक्षा जास्त सोडियम चिकटला असल्यास त्या चोपण बनतात. लक्षात ठेवा, 15% पेक्षा जास्त सोडियम जमिनीत असल्यास त्या चोपण बनतात. नेक्स्ट बघा, सलाईन आणि अल्कलाईन जमिनीमध्ये तग धरणारी सुपर राईस ही भाताची जात आहे. जगातील पहिली जात कोणती? तर कोणती आहे? फाल्गुना, पुसा सुगंधा, जया, लुनीश्री. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 लुनीश्री ही जात आहे सलाईन आणि अल्कलाईन जमिनीमध्ये तग धरणारी सुपर राईस जगातील पहिली जात आहे.
नेक्स्ट बघा, राष्ट्रीय वन धोरण 1952 नुसार देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी भाग वनाखाली असणे आवश्यक आहे. तर किती टक्के भाग वनाखाली असणे आवश्यक आहे राष्ट्रीय वन धोरण 1952 नुसार? तर 2:3, 1:3, 1:2, 2:5. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 1:3 भाग वनाखाली असणे आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 65 नंबरचा. एकदल पिकांना नत्र स्थिरीकरण करणाऱ्या कोणत्या जैविक खताची बीज प्रक्रिया करावी? एकदल पिकांना नत्र स्थिरीकरण करणाऱ्या कोणत्या जैविक खताची बीज प्रक्रिया ही करावी? तर कोणत्या याची करावी? ट्रायकोडर्मा, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ट्रायकोग्रामा. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, ॲझोटोबॅक्टर. नेक्स्ट बघा, 66 नंबरचा. कमाल जमीन धारणा कायद्याचे उद्दिष्ट कोणते? तर कोणते उद्दिष्ट? मोजके हातात जमीन संकलित होण्यास प्रतिबंध घालणे, कमाल जमीन धारणा कायद्याअंतर्गत अधिगृहीत केलेल्या अतिरिक्त भूमिहीन मजुरांचे पुनर्वसन करणे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर आहे वरील सर्व. कमाल जमीन धारण कायद्याचे उद्दिष्ट हे सर्व आहे. 1, 2, 3 व्यवस्थित वाचा. बघा नेक्स्ट क्वेश्चन. खताची खरेदी आणि विक्री इंटरनेटवर याद्वारे केली जाते. तर कशाद्वारे केली जाते? खताची विक्री इंटरनेटवर. ईमेल, ई कॉमर्स, ई बँकिंग, ई चॅट. तर आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 2, ई कॉमर्स. बघा, ई कॉमर्स याद्वारे खताची खरेदी आणि विक्री इंटरनेटवर केली जाते. नेक्स्ट बघा, 68 नंबरचा क्वेश्चन. टोमॅटोच्या रसातील एकूण घटकांचे प्रमाण 25% पर्यंत वाढल्यास त्यास काय म्हणतात? तर काय म्हणतात? 25% पर्यंत टोमॅटोच्या रसातील घटकांचे प्रमाण वाढल्यास? टोमॅटो पेस्ट, टोमॅटो प्युरी, टोमॅटो ज्यूस, टोमॅटो सॉस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, टोमॅटो पेस्ट असे म्हणतात. नेक्स्ट बघा, ठिबक सिंचनाचे हे मूलभूत तत्व आहे. तर कोणते ठिबक सिंचनाचे मूलभूत तत्व? वारंवार, लवकरात लवकर, आवश्यक पण कमी पाणी देणे, उशिरा पण भरपूर पाणी देणे, किंमत जास्त उत्पन्नही जास्त, कमीत कमी किंमत उत्पन्नही जास्त. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, ठिबक सिंचनाचे मूलभूत तत्व. तर वारंवार, लवकरात लवकर, आवश्यक पण कमी पाणी देणे. नेक्स्ट आणि शेवटचा क्वेश्चन आहे. कोणते संदेशवहन यंत्रणा अत्यंत प्रभावशाली आहे? तर टेलिफोन, कॉपर केबल आणि ऑप्टिक फायबर इलेक्ट्रिक केबल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, ऑप्टिक फायबर. बघा, ऑप्टिक फायबर ही संदेशवहन यंत्रणा अत्यंत प्रभावशाली आहे. चला आता हे लेक्चर इथेच संपूया. परत एक उद्याला लेक्चर टाकून देईल, कारण एका दिवशी एक्झाम आहे नाही. ज्याची एक्झाम आहे त्यांनी एक्झाम द्या, ज्यांनी नाही त्यांनी लेक्चर अटेंड करा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चर.